न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। नाशिकमध्ये श्री दत्त याग सोहळा भक्तिभावात संपन्न झालाय। नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरातील अतिप्राचीन श्री दत्त मंदिर आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिर महापौर बंगल्यामागे येथे श्री दत्त याग सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झालाय। या सोहळ्यामुळे परिसरामध्ये दिवसभर धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेलं होतं। सोहळ्याची सुरुवात वेदमंत्र्यांच्या गजरात आणि पारंपरिक पूजाविधींनी करण्यात आली आहे। दत्त यागादरम्यान विशेष हवन, अभिषेक, आरती आणि नामस्मरणाचा कार्यक्रम पार पडलाय। उपस्थित भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषात तल्लीन होत भक्तीचा आनंद लुटलाय। या पवित्र सोहळ्यासाठी कुंभमेळा राष्ट्रीय प्रवक्ता महंत डॉक्टर भक्तिचरणदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। तसेच उद्योजक धनंजय बेले, छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलासभाऊ पांगारकर, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, व्यंकटेश मोरे, नरहरी उगलमुगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी यावेळी दत्तभक्तांना मार्गदर्शन करताना धार्मिक परंपरा जपण्याचं महत्त्व अधोरेखित केलंय। अशा प्रकारचे याग यज्ञ समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करतात, असं त्यांनी नमूद केलंय। सोहळ्याला नाशिक शहर आणि परिसरातील दत्तभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली आहे। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघालेला होता। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतलाय। या दत्तयाग सोहळ्यासाठी या सोहळ्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर असा संगम पाहायला मिळालाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज दत्त भगवान की मूर्ति के द्वारा जो विडंबना आपस में जो भी हुआ हो, आज पुनश्च दत्त भगवान अपने पुराने मंदिर में यहाँ की पुनर्बार स्थापित किए, विधिवत प्रतिष्ठा किया गया है। और ये मुख्य कार्यक्रम हमारे दत्त धाम की परम पूज्य महाराज श्री की अध्यक्षता में ये कार्यक्रम दत्त जाग 3 दिवसीय कार्यक्रम और प्रतिष्ठा और उनकी अध्यक्षता में कार्यक्रम संपन्न हुआ। और ये कार्यक्रम निमित्त हमारे नासिक मंडल की सभी साधु संत महंत आज यहाँ उपस्थित हुए और ये समस्त नागरिक, आसपास की सभी भक्त, दत्त भक्त नागरिक ये कार्यक्रम निमित्त सब आए हैं। और सभी लोग के मन में यही है, मन में एक उत्साह वातावरण है जे दत्त भगवान पुनश्च अपने पुराने जगह में आए हैं। और अपने पुराने जगह में देखते हुए मन में जो भक्त लोगों की बड़े आनंद उत्साह वातावरण है। तो मैं यही कामना करूंगा जे स्वयं दत्त भगवान अपने खुद अपने को रक्षा करे। और ये जो पुराने परंपरा से कहीं कोई महापुरुष ये आश्रम बनाया हो, मंदिर बनाया हो, उसकी भी मान सम्मान मर्यादा रहे और हमारे सनातन हिंदू धर्म की रक्षा हो और हमारे देवी देवता की रक्षा हो। और ये उद्देश्य से जो आज ये कार्यक्रम किया गया, मैं सभी पदाधिकारी, सभी कर्मचारी, कार्यकर्ता को बहुत बहुत धन्यवाद बधा देता हूँ। जय श्री राम। आज टिळकवाडीतील प्राचीन दत्त मंदिर आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा दत्तयाग संपन्न झाला। आपल्या नाशिक शहरातील दत्तधाम प्रमुख दत्तदासजी महाराज यांनीच हा दत्तयाग पार पाडला आणि अत्यंत प्रसन्न वातावरण आहे। सगळे लोक या ठिकाणी प्रसाद घेत आहेत, आपण सगळं वातावरण बघू शकता। आणि सगळ्या हिंदू समाजाने जागृत होऊन आपापल्या मंदिरांचं रक्षण करणं हे अत्यावश्यक आहे। ही केस कोर्टात होती आणि कोर्टामधूनच हा सगळा मनाई हुकूम मिळाला आणि नित्य नियमाने पूजा, आरती, अर्चना सगळं या मंदिरात सुरू झालेलं आहे। दत्तदास महाराजांनी हे दत्तधामच्या अंतर्गत मंदिर आता ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणी सकल हिंदू समाजाने येऊन पूजा आरती संपन्न करावी, ही सगळी सकल हिंदू समाजाला आवाहन आहे। जय श्रीराम। दत्तगुरु भगवान की जय।